छत्रपती संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडी परिसरातील अवैध दुकानांवर पालिकेनं कारवाई केली आहे। अतिक्रमण केलेले 200 पेक्षा अधिक दुकानं पालिकेनं हटवली आहेत। कारवाईच्या निषेधात दुकानदार आक्रमक झाले। पालिका प्रशासनाविरुद्ध दुकानदार आंदोलन करतायत। मोबदला द्या अन्यथा कोर्टात जाऊ असा इशारा आंदोलकांनी दिला। हे दृश्य सध्या आपण बघतोय। अवैध बांधकामांवर जो बुलडोझर पालिकेनं चालवला त्याची दृश्य एका बाजूला आणि दुसरीकडे आक्रमक झालेले जे दुकानदार आहेत, नागरिक आहेत, त्यांच्या आंदोलनाची घोषणाबाजीची दृश्य। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सचिन, आता या सगळ्या आंदोलनकर्त्यांची मागणी नेमकी काय आहे? पालिकेनं या सगळ्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे का? अजूनही महापालिकेचा कुठले अधिकारी या ठिकाणी आलेला नाहीये। गेल्या तासाभरापासून या मुकुंदवाडी परिसरामध्ये हे जे अतिक्रमण ज्यांचे तोडले गेले या दुकानधारक ते या ठिकाणी ठिय्या घेऊन बसलेले आपण पाहतो की अशा पद्धतीने त्यांची प्रमुख मागणी आहे। गेल्या 30 ते 40 वर्षापासून आमची दुकानं या परिसरामध्ये आहेत आणि ते नियमित करण्यासाठी आम्ही पैसे भरायला देखील तयार आहोत। तशा पद्धतीने आम्ही प्रशासनाला सांगितलं देखील होतं, मात्र आम्हाला कुठल्याही पद्धतीची पूर्वसूचना दिली गेली नाही आणि थेट या ठिकाणी येऊन अतिक्रमण तोडण्यात आलं, घरं निष्कासित करण्यात आली, दुकानं निष्कासित करण्यात आली। आणि आम्हाला आता न्याय दिला पाहिजे। आमच्या जे दुकान तोडल्यानंतर जो आमचा नुकसान झालेला आहे त्याचा मोबदला देखील आम्हाला मिळाला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी आहे। एक महिला आहे ज्यांचे घर आणि दुकान या ठिकाणी होतं, निष्कासित करण्यात आलेलं आहे। काय मागणी आहे? आमच्या गोरगरिबाचे घर हे झालेले, लगेच बोलले काय इथं नाही बोलते लावलं गोरगरिबाची घरे इकडे मुकुंदवाडीत भांडणं झाले, संजय नगर मध्ये घुसले ते तर पूर्ण लोकांना पडलं सुधारणा। घरं तोडले गोरगरिबाचे, कोणी माती कामाला आहे, कोणी 50-100 रुपये रोजानं आहे, त्याची गरिबाची नुकसान। काय मागणी? आम्हाला जागा द्यावा आणि त्यांनी घर बांधून द्यावं, आम्ही खाली करून बस। घरावर हातरोज चालणं बंद करावं। आमची मागणी अशी आहे की गेली कित्येक वर्षापासून तर आम्ही व्यापारी म्हणून इथं काम करतोय, आमचे धंदे पाणी तर चालतात। परवा दिवशी रात्री एक खून झाला, त्या खुनाची शिक्षा म्हणून यांनी इथल्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी सीपी असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांना फोन करून सगळं अतिक्रमण करायला लावलं। ठीक आहे, यांनी अतिक्रमण जे चुकीचं होतं तर करत का नाही, पण मला एक सांगा, ज्या खुनाने आरोप म्हणजे खून केला, साहेब पहिल्यांदा असं झाला असेल की अवघ्या 9 तासामध्ये खुनात जामीन होतोय, म्हणजे उद्या भाजप। आता मागणी काय? आमची मागणी अशीच आहे की त्या आरोपींना कडक ते कडक कारवाई व्हावी। पण हे करत असताना काल कित्येक निष्पाप लोकांची घरे तुटली गेली, घरं गेली, आता यांच्या पुनर्वसनाचं करायचं काय? हे इतकं केलं काय? हे बरोबर आहे असून सुद्धा सोमवारी गोरगरीब जनतेच्या घरावर आणि हॉटेल दुकानावर जे हातोडे चालवायचं काम सरकार आणि काही आमदार इथं करत आहे, त्यांनी ते त्वरित थांबून लगेचच त्यांना पुनर्वसन करावं की त्यांचं नुकसान सुद्धा भरपाई करून द्यावं। विनाकारण गोरगरीब जनतेला त्याच्यात ते खुनाच्या प्रकारात अटकून विनाकारण त्यांना ही सजा दिल्यासारखं आहे। एक प्रकारची लोकशाही कुठेतरी कोंडमळती हे याच्यातून दिसून येतंय। आपण पाहिलं अशा पद्धतीची या प्रतिक्रिया आहे की जे दुकानं तोडण्यात आली आहे, जी घरं तोडण्यात आलेली आहे, त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी या व्यापाऱ्यांची आहे। रिद्धी, अजूनही या ठिकाणची ही जी कारवाई आहे ती सुरू आहे का सचिन? ती रोखण्यासाठी हे सगळेजण प्रयत्न करत आहेत का? रिद्धी, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की ही जी समोरील बाजू आहे ही संपूर्ण हा छत्रपती संभाजीनगरचा जालना रोड आहे आणि या रोडवरती हे दोन्ही बाजूची जी दुकानं आहेत, या दुकानांवरती काल कारवाई केली गेलेली आहे। जवळपास 200 पेक्षा अधिकची दुकानं यामध्ये होती। अजूनही काही दुकानं आहेत जी दुकानांवरती कारवाई करणं बाकी आहे। तर या ठिकाणी ही जी सर्व मंडळी आहे गेली 50 वर्षापासून या ठिकाणी राहतात, मात्र अचानक एक हत्याकांड या ठिकाणी घडलं होतं परवा रात्री आणि त्यानंतर प्रशासनाने ही जी अतिक्रमण आहे हा तोडण्याचा निर्णय घेतला होता आणि निष्कासित देखील केली गेली होती। पुन्हा आता ही कारवाई होऊ नये यासाठी हे जे सर्व व्यापारी आहे, जे दुकानदार आहे, ते आता एकवटलेले आहे। ज्यांची दुकानं तोडली आहे त्यांना त्यांचं पुनर्वसन केलं गेलं पाहिजे आणि ज्या दुकानं बाकी आहेत त्यांना नियमित केलं गेलं पाहिजे। सरकारचा जो काही नियम असेल ती फीस भरायला आम्ही तयार आहोत नियमित करण्यासाठी आणि त्या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं, जेणेकरून की पुढचे जे दुकाने आहेत, जे लोक आहे बेरोजगार होणार नाही। जवळपास 1000 लोक बेरोजगार झाल्याचा या ठिकाणी दावा करण्यात येत आहे। जी रिद्धी जी जी
निश्चित, आणि त्याच्यामुळे आता पालिका कशा पद्धतीने या सगळ्याची पुढे दखल घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीसाठी.